जय महाराष्ट्र पब्लिक। आज आपण आपले सगळे कंपनीतले मित्र माळशेज घाट आणि लेण्याद्री इकडे जाणार आहोत। तर तुम्ही व्लॉग पहा आमचा कसा असेल आणि तिकडे आम्ही तर खूप धमाल करणार आहोत। कराल का नाही तुम्ही? येस, वी आर ऑल रेडी। अजून आहेत ही सगळी आमच्या कंपनीतली पब्लिक आहेत। तर आम्ही आज खूप धमाल करणार आहोत का नाही? अरे येऊ द्या आवाज तुमचा पण। नक्कीच। तर आम्ही सगळे उत्सुक आहोत का कसं असेल लेण्याद्रीला, कसं असेल गणपतीचं दर्शन होईल। जेवण म्हटणाचा मंगले दाराची, जेवण म्हटणाचा मंगले दाराची। तर गाईस तुम्ही बघू शकता आपण माळशेज घाटला आलेलो आहे। माळशेज घाट बघितलं तर विविध झाडा झुडपांनी नटलेला आहे आणि तुम्ही इकडे येऊन धबधब्याचा सुद्धा आनंद घेऊ शकतात। तर तुम्ही पाहू शकता इथे किती पर्यटक आलेले आहेत एन्जॉयमेंट करण्यासाठी। इकडे एवढी गर्दी झालेली आहे ना, जणू काही मी म्हणजे असं फिरायला आलो तर असं वाटतंय का इकडेच राहून जावं। तर सध्या वीकेंड पण आहे, तर पर्यटक एवढ्या मौजेने येतात इकडे। शनिवार रविवार आहे, खूप तुम्ही पाहू शकता किती गर्दी झालेली आहे माळशेज घाटाला। आणि सध्या पाऊस पण पडत आहे रिमझिम रिमझिम, त्यामुळे पर्यटक आस्वाद घेण्यासाठी आपले माळशेज घाटला येतात। आणि इथे तुम्ही बघायला गेलं तर जास्त बाईक रायडर्स खूप येतात। बाईक रायडर्स त्यांच्या सोबत मित्रमैत्रिणी त्यांच्या फॅमिलीला घेऊन आनंद घेत आहेत माळशेज घाटला। तर जणू तुम्ही पण माळशेज घाटला या आणि माळशेज घाटचा आनंद घ्या। इथे जवळच आपल्या समोर हरिश्चंद्रगड सुद्धा आहे, तर तुम्ही पाहू शकता हरिश्चंद्रगड इथे समोरच आहे। तिकडे सुद्धा आम्हाला जायचंय, तर आम्हाला थोडासा वेळ भेटला तर आम्ही जरूर जाण्याचा प्रयत्न करू हरिश्चंद्रगड सुद्धा। आणि माळशेज घाट बद्दल बोलायला गेलं तर धबधब्यांनी दुखाकलेलं आहे। परत तिकडे गेल्यानंतर असं वाटतं का आपण भिजावं भरपूर, पण आम्हाला इथून नंतर लेण्याद्रीला सुद्धा जायचंय, म्हणून ट्राय करू बिझनेस। तर तुम्ही पाहू शकता मुंबईत समुद्र, कोकणात सिंधुदुर्ग आणि ठाण्यामध्ये माळशेज, अशा विविध समुद्रांनी नटलेला असा माळशेज तुम्ही पाहू शकता। आणि इकडे असे एक नाही तर भरपूर असे धबधबे आहेत पाहायला। तुम्ही पण सुद्धा जरूर बघायला या इकडे आणि मजा घ्या धबधब्यांचा। फायनली आम्ही आलेलो आहे माळशेज घाटामध्ये धबधब्याचा आनंद घेण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता धबधब्याचा कसा आनंद घेत आहेत। खूप थंडी लागते खरंच। जन्नत, असं वाटतं का जन्नत मध्ये आलोय। आला पाहिजे। तर तुम्ही पाहू शकता ढग सुद्धा धरतीवरती आगमन होत आहे। या असं ढग पाहून माझ्या मनानं असं वाटतं की मी ढगानं झाले आहो। खरंच एक नंबर। तुम्ही जरूर माळशेज घाटला या आणि या ढगांचा आनंद घ्या। आणि चालू आहे आपण असं ढग पाहून मला असं वाटतं की या माळशेज घाटमध्येच इकडेच वस्ती करून राहावं। आम्हाला तर समोरचा तर काहीच दिसत नाही, जणू का आम्ही स्वर्गातच आलेलो आहे। खरंच
आता हा प्रवास आमचा जरा इथून येताना सांभाळून यायचा आणि लक्ष ठेवायचा समोर पण, नाहीतर मग आपली परिस्थितीलाही बेकार होईल. खरंच तुम्ही मग बघू शकता आमचे भाऊ मित्र परिवार आमचे कंपनीतले सर वगैरे कसे माझ्या आनंदात आमचा प्रवास करत आहेत सोबत. हे गाईज कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर का नाही? मालशेज घाट कसा वाटला? अरे आम्हाला पाहिजे होतं. जरूर तुम्ही सुद्धा विजिट द्या मालशेज घाटला. तुम्ही पाहू शकता पर्यटक कसा मजा घेत आहेत. बघा तुम्ही मांकी बघू शकता इथे. मांकी तर गाईस तुम्ही पाहू शकता इथे दरड कोसळलेले आहेत आणि लोक जमलेले आहेत. ट्रॅफिक सुद्धा झालेली आहे. खूप रश झालेला आहे. आम्ही जवळजवळ अर्धा एक घंटा याच्यामध्ये ट्रॅफिक मध्ये अडकलेलो. आता कुठे ट्रॅफिक खाली होत चाललेली आहे. आणि MMRD वगैरे ते रस्त्याचे सहकार ते आम्हाला खूप सहकार्य करत आहेत आणि ट्रॅफिक ते जवळजवळ पूर्ण क्लिअर करत चाललेले आहे. तर त्याला सुद्धा तुम्ही सुद्धा तुमचं मनोगत व्यक्त करू शकता का तुम्हाला मालशेज घाटला मुरबाड मध्ये हे नेचर बघून अशा निसर्गाच्या सानिध्यात राहून तुम्हाला कसं वाटते? तुमचे 2 शब्द शेअर करा. हेच सांगतोय मी. आज मी या ठिकाणी सकाळी लवकर निघून घरून पनवेलवरून आलेलो आहे. तर आज या ठिकाणी असं मला वाटतंय की आज हे जणू निसर्गाचं सौंदर्य म्हणजे आज स्वर्गीय सुख. अच्छा. तर या प्रत्येक माणसाने या पावसाळ्यामध्ये या वातावरणाचा नक्कीच लाभ घ्यावा आणि नक्की एकदा माळशेज घाटामध्ये नक्कीच यावं. धन्यवाद. एक नंबर मस्त. आणि वैभव सर तुम्ही सुद्धा तुमचं मनोगत व्यक्त करा. कारण आम्ही तुमच्याच मुरबाड शहरामध्ये आलेलो आहे मालशेज घाटला. तर तुम्हाला खूप काही मुरबाड मधलं माहिती आहे. तर तुम्ही दोन शब्द मनोगत व्यक्त करा तुमचे. नको प्लीज ईश्वर नंतर. मी पाहू शकता ढग कसं पळत चाललेलं आहे. आम्ही पण त्यांच्या मागे पळत चाललेलो आहे. बघा कसला जोरान पळतान. एक नंबर. गणपती बाप्पाचं आम्ही आता दर्शन घेणार आहे. 8 लेण्यांमधलं हे एक लेण्याद्री नावाचं गणपती बाप्पाचं देवस्थान आहे. तर गाईज आम्ही फायनली लेण्याद्रीला गणपती देवस्थानाला पोहोचलेलो आहे आणि आता बाप्पाचं आम्ही दर्शन घेणार आहे. तर तुम्हाला सुद्धा दाखवतो मी आतमध्ये लेण्याद्री गणपती बाप्पाचं कसं मुख आहे, कसं त्यांचं चरित्र आहे, कसं तुम्हाला तिकडे जाऊन बघायला भेटतं आणि या आनंदमय याच्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पाचं कसं दर्शन घ्यायला भेटतं. आणि हे लेण्याद्री हे 8 देवस्थानांमधलं अष्टविनायकाचं देवस्थान आहे गणपती बाप्पाचं. तुम्हाला दाखवतोच मी. दर्शन घ्या. आम्ही सगळे आता गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. तर सगळे उत्सुक आहेत बाप्पाला बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी. आहेत का सगळे तुम्ही उत्सुक? तर चला मग आपण दर्शन घेऊया बाप्पाचं. शिडी चढायला सुरुवात केलेली आहे. मला वाटत नाही वरपर्यंत चढतील. आताच फुगल्यात. बघू शकता तुम्ही. आताच फुगल्यात. पण आपले छोटे पण छोट्यांच्या मध्ये तर खूपच जोश दिसतोय. शकता पुण्यामध्ये जुन्नर शहरात हे गणपती लेण्याद्रीचे ठिकाण वसलेले आहेत. तर तुम्ही तिकडूनचा नजारा बघू शकता. किती सुंदर आहे. खरंच तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट द्या इकडे. आणि इकडे याची सुद्धा सोय केलेली आहे जेणेकरून जे ज्यांना चालता येत नाही त्यांना सुद्धा इकडे या ठिकाणी जायला भेटतं. इकडून खरंच एक नंबर आहे.
तर गाईज आम्ही आता बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आणि आम्ही आता जाणार आहोत घाटावरती. तर सगळ्यांनी दर्शन घेतला, तर तुम्हाला दर्शन कसं वाटलं आणि कसं रीतीने घेतला तुम्ही? तुम्हाला दम लागला का शिड्या चढताना? नाही ना? आणि बाप्पाला बघितला का तुम्ही? कसा होता? मग तुम्ही काय सांगू इच्छिता? सगळ्यांनी यायचं का नाही? परत या. थँक्यू, बाय. काय आता भूक लागली खूप, आता काहीतरी खायला लागेल. तर आम्ही आता आलेलो आहे आपलं ब्लू टेक रेस्टॉरंट. हा फेमस दिसतोय, खूप गर्दी पण दिसते, बघू शकता तुम्ही, गाड्या एवढ्या आहेत. तर आता आम्ही इकडे जेवण करतो, खूप दमलेलो सुद्धा आहे. आईस्क्रीमचा आनंद घेत आहेत आमचे. चला मग आम्ही सुद्धा जेवतो. काय नजारा आहे तुम्ही बघू शकता, कशी नाचत आहेत, नाचत आहेत. बघा तुम्ही, बघा कसे पळत आहेत, बघा ते आम्हाला बघून. खरंच तुम्ही बघा आमचे पाठीरागे कसे गाडी चालवत आहेत, आनंद घेत आहेत. आणि एक नंबर बघा तुम्ही, आमचे कृष्ण भाऊ कसे मजा घेत आहेत, बघा ते कसे नाचत आहेत. आणि त्यांच्या सोबत आहेत ते सचिन, ते तर खूप एन्जॉयमेंट करत आहेत. आमचे प्रेरणास्थान आणि आमचे गुरुवर्य असे सुनील सर, त्यांनी तर आम्हाला एवढा सपोर्ट केलाय ना प्रत्येक गोष्टीमध्ये. खरंच त्यांचे उपकार करायला झाले तर त्यांचे पाय मस्तक धरून खरंच. आणि आमचे वैभव भाऊ, त्यांचा तर नादच करू शकत नाही. त्यांनी तर आम्हाला एवढी अशी मदत केली, म्हणजे आम्हाला काही मालसेत घाटातल्या कुठल्या गोष्टी माहिती नव्हत्या, तर त्यांनी आम्हाला या वैभव भाऊंनीच दाखवल्या, त्यांनी इंट्रोड्यूस केल्या. त्यांना खूप काही गोष्टी माहिती असल्या कारणाने आम्हाला खूप काही यामध्ये माहित पडलं. धन्यवाद आणि खरंच तुम्ही बघा, रिअली एन्जॉय, खूपच छान. बघा तुम्ही कसे ढग दिसतात का तुम्हाला? अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रत्येकाने एकदा तरी यायलाच हवं. विचारा का? कारण आपण भागदौडीच्या दुनियामध्ये जगतो, मुंबईमध्ये शहरामध्ये जगतो, रोजच्या ऑटो, बस, ट्रेन या आयुष्यामध्ये जगत असतो. त्यामुळे आपण एक तरी दिवस स्वतःसाठी जगण्यासाठी काढला पाहिजे आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपला एक दिवस तरी घालवला पाहिजे, जेणेकरून आपण पुढच्या वर्षापर्यंत हा दिवस लक्षात ठेवला पाहिजे. आपण कामावरती रोज जातो, रोज काम करतो, ते दिवस आपल्या लक्षामध्ये राहत नाहीत, पण आपण असा एक दिवस निसर्गरम्यामध्ये घालवतो, या वातावरणामध्ये घालवतो, तो आपल्या लक्षामध्ये राहतो. खाल्लंय काय? त्यामुळे तुम्ही नक्की या, नक्की विजिट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा विशू दादाच्या चॅनलला. धन्यवाद. तुम्ही खूपच छान मला खूप प्रोत्साहित केलं व्लॉग बनवण्यासाठी, म्हणून मी तुमचा ऋणी आहे. आणि असंच मला सपोर्ट करत राहा आणि वाट बघा पुढचा व्लॉग, यापेक्षा मी चांगला प्रयत्न करेन करण्याचा. धन्यवाद. आता आमची पिकनिक पूर्णपणे संपलेली आहे आणि आम्ही खूप टायर्ड झालेलो आहे, खूप दमलेलो आहे. तुम्ही पाहू शकता, आता आमची ट्रेन सुद्धा येईल आणि आम्ही आता थोड्या टायमामध्ये घरी पोहोचणार. खूप मजा केली आज, खूप धमाल केली, सगळ्यांनी मजा केली. आणि अशीच नेक्स्ट टाइम सुद्धा करत राहू. आणि म्हणजे यापुढे सुद्धा अजून भारी ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि आता जातो आम्ही आमच्या घरी. तुम्ही आमचा राम घ्यावा. कसा वाटला तुम्हाला आजचा दिवस? कसं सेलिब्रेट केला तुम्ही आजचा पूर्ण दिवस? हटके ना? हटके ना? येस. ठीक आहे, मग आता मी या ठिकाणी व्लॉग एंड करतो. गुड बाय.